घरफोडीचा छडा, 2 आरोपी जेरबंद, 2.49 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत। भुसावळ शहरातील पंचशील नगर परिसरातील घरफोडी प्रकरणाचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून एकूण 2,49,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचशील नगर येथील रहिवासी शुभम विनायक जामनकर वय वर्ष 32 हे 18 ते 7 जून 2026 दरम्यान बाहेरगावी गेले होते। या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून 1,46,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सय्यद तोहिद सय्यद मनियार वय वर्ष 21 व अरबाज शेख अजमल शेख वय वर्ष 26 दोघेही राहणार पंचशील नगर भुसावळ यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली। तसेच आणखी एका घरफोडीची कबुली देत साक्षीदाराच्या घरातून 7 ग्राम वजनाचे सुमारे 1,03,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे उघड झाले। पोलिसांनी आरोपींकडून एकूण 2,49,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले। या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे तसेच योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्र सिंग पाटील, जीवन कापडे, जावेद शहा, अमर अढाळे, दिलीप कोले, अक्षय कोतकर आणि चंद्रकांत रायपूरकर यांच्या पथकांनी केली। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल रघुनाथ केदारे करीत आहेत। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।